संकल्पना काल याच DPL ओव्हरचा फायदा झाला अपोजिट टीमला आणि नमनची 11 टायगर टीमला मॅच गमावी लागली आणि अक्षय म्हात्रेने SSCC चौकडीसाठी जो षटकार मारला तो फायदेशीर पडला. रितेश फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. सिंगल तिथे मिळाली पण या बॉलवरती सिंगल आली आहे. 9:40 येणाऱ्या 5 बॉलमध्ये 14 धावा अजून कराव्या लागतील नितेश पाटील आणि स्वयं पाटीलला. त्यांना ठाऊक आहे DPL ओव्हर आहे त्यामुळे या ओव्हरमध्ये आपल्याला 15 करायचे आहेत. पहिल्या मॅचमध्ये अमोल पाटीलने तो कारनामा केला. 20 पेक्षा जास्त धावा बनवल्या, 15 तिथे करायच्या होत्या मात्र 20 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या उमेश भोईरच्या ओव्हरमध्ये. रितेश मात्र सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे देसाई संघाचा. अनेक वर्ष साधारण आपण पाहतोय मागचे 3-4 वर्ष पाहिले जय वागेश्वर देसाई संघाने त्यांची चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. रितेश चेंडू कमरच्या दिशेने खेळत आहेत. थोडीशी पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आले त्यामुळे पारितोषिक आलेल्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी ओनर नरेश भोईर साहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी आणि बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच नरेश भोईर यांच्या माध्यमातून नेहमीच खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवला जातो. ज्यावेळी PCL संघ खेळतो तेव्हाही ते बक्षिसांचं पारितोषिक लावतात. अंडर 21 ग्रामीण फॅमिली याच मैदानामध्ये झालेली तेव्हाही त्यांनी बक्षिसांचा वर्षाव केला होता. हा चेंडू कमरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आले त्यामुळे रितेश मात्रेचं कौतुक व्हायला हवं कारण या DPL ओव्हर आहे आणि DPL ओव्हरसाठी त्याला राखून ठेवलं होतं कॅप्टन हर्षद ठोंबरेने. कॅप्टनशिप खूप महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या क्षणी कोणत्या गोलंदाजाचा वापर करता, कोणत्या क्षणी कोणत्या फलंदाजाला तुम्ही बॅटिंगला पाठवता, गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. जरी प्रीमियर लीग स्पर्धा असेल थोडंसं जजमेंट बऱ्याच वेळा स्टार्स पलावा डोमिनी टीमचे संघ मालक आहेत. अमोल कलानी सर या व्यासपीठावरती आपलं डोंबिवली प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे. विकेट गमावली आहे. 4 चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत त्यामुळे या 2 चेंडूवरती 2 षटकार मारते. 5 धावा बनवण्याची सुरुवात करू शकतात. ही क्षमता आहे नितेश पाटीलमध्ये जो ओबीसी संघामध्ये. क्षेत्ररक्षक 2 धावा आलेल्या आहेत.